गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार. आणि रात्री आलो आम्ही, पुण्याला गेली होती मी काल. नाही, काल नाही, शनिवारी गेलेली. मी बोलली तुम्हाला शनिवारी व्हिडिओ टाकला होता सकाळी सँडविचचा, तेव्हा मी बोललेली मी पुण्याला जाणार आहे. तर दुपारी गेलो आम्ही 3-3:30ला. बरीच फिराफिर होती त्या दिवशी माझी पण. तर मी काय सकाळचा व्हिडिओ सगळीकडेच नाही हे केलं. घरात नाश्त्याला सँडविच बनवलं होतं तेवढंच ते सकाळी. नंतर पार्ल्याला गेले डॉक्टरकडे. नंतर तिकडनं परत बँड्राला काम होतं आमचं, तिथे गेली. तिकडनं मग परत एअरपोर्टला गेले. तिकडनं गाडी पकडली 3:30ला. 7:30पर्यंत गेलो आम्ही माझ्या भावाच्या इकडे. तिथे रात्री आराम केला आणि सकाळी उठून मग मला परत तिकडं मोरगावला जायचं होतं, जेजुरी साईडला औषध घ्यायला. ते किडनी स्टोनचं आहे ना माझं, त्याच्यासाठी. तर ते किडनी स्टोनचं औषध घेण्यासाठी मला तिकडे जायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही रात्रीच गेलो होतो. म्हणजे कसं सकाळी उठून लवकर जायचं असतं 8 वाजेपर्यंत त्यांच्यापाशी. तर लांब आहे, 2 तासाचा प्रवास होता. याच्यातनं वाकडवरून 2 तास लागले आम्हाला जायला. तर मग मी तिकडे गेले होते. आणि मग काल तिकडनं आल्याच्या नंतरून मग सकाळी आणि रात्री आमची झोप पण नव्हती झाली. त्या तब्येती बऱ्या नाही आहे दोघांच्या पण. आताही तसंच आहे, थोडंसं आहे आराम, पण आता कामाला जायचं आहे. आणि मग नंतरून भावाकडे परत आलो आम्ही. तिथून औषध घेऊन 11 वाजता आलो. सकाळी 6ला गेलो ते. आल्याच्या नंतर मग नाश्ता वगैरे केला. त्यांची पण रात्रीची लाईट गेली तिथे, एवढा काय आराम पण नाही झाला नीट. तर वातावरण तर थंड आहे तिथे, पण मच्छर बिच्छर असतातच ना लाईट गेल्यावरती. तर त्याच्यासाठी. आणि मग दुपारी भावाने जेवायला नेलं बाहेर. जेवण बिवून आणलं आम्हाला. जेवण आणल्याच्या नंतर परत थोडा आराम केला जाधवांनी. मी त्याला थोडंसं काम करू लागले हाराचं, कारण उशीर झाला होता ना बिचारा माझ्यासोबत. तो नव्हता आला, वहिनी ते आल्या होत्या. पण त्याचं पण काम लेट होईल बोललं, थोडंसं करू लागते त्याला. आणि मोठ्या भावाची पण गाडी घेतली, पण तिकडे काय व्हिडिओ नाही केला, काय नाही. आणि मग जेवण वगैरे करून रेस्ट केला. 4:30ला काल परत निघालो आम्ही. 5:30ची बस होती वाकडवरून. तिकडनं बस घेतली. 5:30ला सुटली आमची बस. सायनला आल्यावर त्याने त्या बसवाल्याने 1 तास लावला जवळजवळ. जसे त्याचे पॅसेंजर यायचं होतं, कोणी पॅसेंजर नव्हतं, त्याचे रिलेटिव्ह होते कोणीतरी, ते घेण्यासाठी त्याने 1 तास सायनमध्येच बस आमची थांबवत थांबवत हे केलं. आणि मग नंतरून आम्ही ओरडलो पण त्याला, की बोललं आम्हाला पण उद्या ऑफिस आहे, कोणाला कामाला जायचं आहे, लोकांना सकाळी ऑफिसला जायचं आहे. आम्ही त्याच्यासाठी लवकर निघालो, तरी त्याने टाईम करायचा. तो शेवटी बसवाल्याने टाईमच केला. मी बोललं फटाफट आता 9 वाजेपर्यंत पोचले तर घरी जाऊन जेवण वगैरे करेल, फ्रेश होऊ, जेवण करेल, जेवू आम्ही. पण कशाचं, घरात यायलाच आम्हाला रात्री 10 वाजले. मग आता खाल्लं थोडंसं काहीतरी, घेतलं होतं मी बाहेरून, कॅरी केलं, खाल्लं थोडंसं. आता खायचं नाही बाहेरचं, पण ऑप्शन नाही ना. एवढ्या उशिरा आल्यानंतर कधी माणूस काय करेल नाही कधी. त्यात प्रवासातून पण दमलेली, अजूनच दुखण्याचं अंग आहे त्याच्यामुळे. आणि मग रात्री आल्यानंतर व्हिडिओ पण नाही बघितला, परत केला पण नाही, काहीच नाही. आणि मग नंतरून दुसरा एक व्हिडिओ हे केला. मैत्रिणी, मी व्हिडिओ टाकते, तुम्हाला आवडतात की नाही माहीत नाही. लाईक पण नाही करत आहे तुम्ही. लाईक करत जा तसे व्हिडिओला. लाईक करत जा, शेअर करत जा, आणि सबस्क्राईब नक्की करत जा चॅनलला माझ्या. रोज एक तरी. आणि शेअर करत जा माझे व्हिडिओ पुढं, जेणेकरून लोक पण बघतील. आणि कसे असतात व्हिडिओ, कसे नाही ते पण सांगत जा कमेंट करून. आणि सपोर्ट करा मैत्रिणींनो मला पण. तर आता मी जाते कामाला. आज काय वार आहे, आज सोमवार आहे, आजचा सोमवार आहे आज. आणि आज शेवटचा सोमवार आहे मैत्रिणींनो. आता 5वा. आता काय काय मोठ्या गणपतींचं आगमन पण झालं काल. आम्ही बघितलं रोडनी येताना. डेकोरेशन करायला होत नाही म्हणून मोठे गणपती आलेले कालचे. आणि आज आहे लाचचा सोमवार. कोणाचा बैलपोळा पण आहे आज. तर बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमचा भाद्रपद अमावस्येला असतो पुण्याकडच्या लोकांचा. आमच्याकडे आत्ता नाही बैलपोळा, तरी पण आज आहे. अमावस्या आहे तर बेंदूर बोलतात ते आज आहे. आमच्याकडे 1 महिन्याने पुढे. चला तर आता मैत्रिणी, मी कामाला जाऊन येते. आल्यावरती बघू दिवसाचं काय रुटीन आहे ते. आणि सकाळी उठून मी राजमा चावलच केलं आज. ह्यांच्यासाठी राजमा आणि भात बनवलं आहे, कारण गव्हाचं दळण द्यायचं आहे मला. नंतरून आता संध्याकाळी देईल. आणि माझं तर उपवास आहे. बघूया आता संध्याकाळचं दिवसभराचं काय रुटीन असेल मी शेअर करेल. आता तरी कामाला जाऊन येते. एकच काम आहे, सुट्टी आहे एका कामात. मॅडमने आताच फोन केला होता, तुझी तब्येत कशी आहे. मी बोललं बरी आहे. मला बोलले मी ऑफिसला जाते, जेवणाची गरज नाही, पण तब्येतीची काळजी घे. तर जाऊन येते मी कामाला. आणि असं अजून माझा फेस आहे थोडंसं, मला स्किन जड जड वाटते, अशी सुजल्यासारखं पण वाटतं. तर होईल आता याच्यातून पण कवर होऊ, थोडा वेळ लागेल डॉक्टर बोलले.
आणि संध्याकाळी परत जाणार आहे डॉक्टरकडे. तर बघूया आजचा दिवस असा कसा. तर करेल मी तुमच्याबरोबर माझं रुटीन शेअर करेल. चला तर मग. आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मैत्रिणींना सांगत जा. आणि प्लीज शेअर करत जा व्हिडिओ. माझे सबस्क्राईब करत जा व्हिडिओला, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करत जा, व्हिडिओला लाईक करत जा. चला तर मग बाय. तर मैत्रिणी आली मी 12:30 वाजता कामातनं. एकच काम होतं जसं की सकाळी तुम्हाला बोललेली. आली आणि थोडंसं खाऊन घेतलं, चेंज वगैरे केलं, फ्रेश झाली जराशी. दळण करायचं होतं, इथं दळण करून घेतलं. गव्हाचं गहू गावचे चांगले, हे बघा मस्त इथं दळण करून ठेवलं. आता संध्याकाळी जाईन घेऊन, तेव्हा टाकून येईल. दवाखान्यात जायचं तेव्हा गव्हाचं दळण केलं पहिलं. आणि मला मॅडमने सांगितलं तू कामावर येऊ नको, 2-3 दिवस चांगला आराम कर, व्यवस्थित बरी हो आणि मगच तू कामावरती ये. कारण तुझ्या चेहऱ्यावरती अजून पण दिसतंय तुला आतमध्ये दुखत असेल, पण तू कामावर तशीच येते. तर आता बघू. त्या दोघी पण मैत्रिणी आहेत, फ्रेंड लोक आहेत ते माझ्या मॅडम. दोघी तिघी पण एक दुसऱ्याच्या फ्रेंड आहेत. ते बोलले आम्ही बोलून घेऊ आणि मग तू आराम कर, तुला जेव्हा चांगलं बरं लागेल तेव्हाच तू कामावरती ये. कारण कामावर येशील, बाहेर फिरशील, परत अजून आजारी होशील. त्यापेक्षा तू कामावरती येऊ नको आणि रेस्ट कर. घरी राहा म्हणजे असं नाही की पुढे फिरायला जा, घरातली कामं काढ, हे ते. पूर्णपणे आराम कर आणि काळजी घे तब्येतीची. व्यवस्थित चांगलं चुंगलं खा, बनव. आता चांगलंच खाते, चांगलंच बनवते, पण दुखून आल्यावरती कोण काय करू शकतं नाही का. तर आता असा आहे आजचा कामाचा दिवस माझा चालला आहे. सकाळी जेवण वगैरे करून गेले होते मी कामावरती. राजमा आणि राईस बनवला होता तिकडे. तिने मग मला बोलली खिचडीच बनव मला, फक्त दुसरं नको काही, मी ॲडजस्ट करून घेईल. मी बोललो मी तुमच्यासाठीच येत होती, पण ती बोलली नको, व्हायरलचं काय असेल ताप बीप तर परत मी पण एकटीच आहे, आमच्या पण पाठीपुढे इथे आता कोण नाही आहे, सगळे आम्ही एकटेच राहतो. तर मग मी बोलून घेईन माझे मॅडमशी, दुसऱ्या फ्रेंड आहेत बोलले आम्ही बघून घेऊ, तू रेस्ट कर, तू नको येऊ, तू बरी येऊ. तर चांगले आहेत असे सगळ्याच माझ्या मॅडम, चांगले आहेत. कोण मला एवढं त्रास नाही करत आहे. कामं पण माझी चांगली आहे तशी. तर बघू आता थोडासा आराम करते. उठल्यावर मग भांडी घासायची आहे, भांडी वगैरे घासते, जेवण वगैरे करते आणि मग संध्याकाळी बघू. डॉक्टरला नंबर लावायचा आहे. काकीने तरी कॉल केला होता, पण काकीचं आता दुपारी गेल्या ते काकी. तर बोलले आता नंबर लावायचे बंद केलेत. मी आता मेसेज बघितला आहे त्यांचा. तर बोलले आता दुपारी बंद केले, संध्याकाळी तू नंबर लाव 5च्या नंतर. मग आता आमचा 9:30ला येईल की किती वाजता नंबर येईल माहीत नाही. डॉक्टरकडे गर्दी पण भरपूर असते तिथं, एवढी गर्दी उभं राहायला जागा नाही. बघू आता तरी पण जाईल संध्याकाळी, कारण ह्यांना पण घेऊन जायचं आहे. म्हणून मग मी दुपारी गेले नाही काकीसोबत. तर आता जराशी पडते, आराम करते. उठल्यावर मग भांडी घासेल, थोडासा स्वयंपाक करून ठेवेल, मग डॉक्टरकडे जाईल. म्हणजे कसं उशीर झाला तरी आल्यावरती येऊन जेवायला काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग मैत्रिणींनो आराम करूया आपण. मैत्रिणी आता परत डॉक्टरकडे जाते आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे, पाऊस पण पडतोय. झाले आता संध्याकाळचे 7 वाजून गेले, ते 7 वाजले. ते जाते डॉक्टरकडे. 7:30ला डॉक्टर येईल, पेट्रोल भरतात ते म्हणून थांबले थोडा वेळ. तर आता डॉक्टरकडे चाललो आहे. येऊन मग येताना काकीकडे जाणार आहे. काकीचा फोन आला होता येताना ये इकडे. बघू आता घरी काय नियोजन आहे काकीचं. त्या तरी बोलत होत्या लाचचा सोमवार आहे, बघू काहीतरी करू गोड जेवण. मग आता बघू, जाते काकीकडे येताना. आणि चहा वगैरे झाली, मस्त देवपूजा वगैरे केली, घरात झाडलोट केली, दळण टाकलं येताना. आणि आता जाते काकीच्या घरी. पहिली तर डॉक्टरकडे जाणार आहे, कारण 5-6वा नंबर आमचा आहे. म्हणजे 7:30ला डॉक्टर आले तरी 7:45-8 वाजता माझा नंबर येईल. तिथे गर्दी पण इतकी असते की विचारू नका, 2-2 तास लागतात ते नंबर यायला कधी कधी. तर आता जाते मी काकीकडे. पहिला डॉक्टर करून येते, मग येताना काकीकडे जाते. बघू तिथलं नियोजन, तिथे पण व्हिडिओ करते. बघूया चला तर मग. पाऊस पडून गेलाय, थोडंसं चिखल पण आहे. इथेच आहे मी, इथे कोयनूरच्या आसपास इथे दुकानात.
भाई कल हमने तेरे से ठीक से बात नहीं की, बुरा मत मानना। हाँ बोलो, किसी को अपना खोया हुआ बड़ा भाई मिल जाए ना, ये उसे कॉन्टेक्ट ही नहीं करेगा, इस डर से कि कहीं दौलत बात ना पड़ जाए। काय करायचंय मग? काय ठेवलंय? भाजी याच्या पण गुड गेला बघा. आपण पेशंट झालाय. हा हे बघा मम्मीचा पाटा, मम्मीचे पाय दुखते ते, गुडघे दुखते ते, याने स्वतःला लावलं. रोहित तुला काय होतंय? हा दोन. मग ह्यो मागणार नाही का? आणायला जात नाही आणि पाहिजे सगळं त्याला. जेवण झालंय तरी पण यांना आता काही इच्छा झाली खायची. स्वयंपाक करतो बघू काकीने काय काय केले. इथं माईने भात लावून ठेवलाय बघा. मी येईपर्यंत डॉक्टरकडून डाळ बनवली आहे. इथे वांग्याची भाजी पण टाकली आहे. काकीचं पण आमचं काम चांगलं असतंय. सगळं पीठ मळवून ठेवलंय. आता मी लाटून देते, त्या भाजतील, चपात्या करते आणि मस्त किचन बिचन काकीचा पण क्लीन असतोय. हे बघा इथं स्वयंपाक चालू आहे. पोळ्या कॅन्सल केल्या का माई? पोळ्या कॅन्सल केल्या. पोळ्या का कॅन्सल केल्या? पाय दुखत आहे ते. एवढं औषध आणले त्यांनी पण. एवढं डॉक्टरकडे गेल्या होत्या. एवढे बॉक्स त्यांचे पण लय गुडघे दुखतात. एवढ्या गोळ्या आहेत त्यांच्याकडे. माझं नाही वाजत आहे. हे का माझं इथं आहे घरात मायापाशी. सोनाने केला का? बघते मी, करते त्याच्यावरती. काय गोड घरात काय करायचं असं? पण कोण खाते गोड आपल्या पण घरात? एवढं थोडासाच लय, थोडा शिरा करा मग बारक्या करायचं. नाना ती खातात नाही. त्यांना पण नाही ना आवडत गोड एवढं. पण बघा करायचं असलं तर मग मला नाही लागत आहे. मला मी आपल्याकडे कोण नाही गोड खाते. हा मी करते ओले, तिला करते. झालं चपाती देऊ का ठेवून? हा चालेल मग, नका करू काही. हा श्रीखंड आणतीन, खातीन. श्रीखंड आपल्याला पण नाही आवडत. मला पण नाही श्रीखंड आवडत. त्याचा तर वासच येत नाही. आवडत नसू द्या तरी पण खाऊ द्या. जे खाणार आहे त्याला तर खाऊ द्या. आपण नाही खाल्लं तरी काय ना. आहे ना, लाचचा समोर आहे. पोळ्या कॅन्सल केल्या. सुद्धा की त्यांना निवड नाही दाखवायचं आहे. मग भाजी चपातीवरच चालवले. श्रीखंड आणतील बोलते. थोडंसं श्रीखंड आणलं म्हणजे झाल्या चपात्या करून. आता काका यायची वाट बघतोय. काका आले की मग जेवूया, उपास सोडूया. या जेवायला. श्रावण संपला. गणपती नाही का अजून? तुम्ही नाही पाळला श्रावण? हां मस्त वांग्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, श्रीखंड आहे. पण मला नाही आवडत आहे. नाही बाई, आवडतच नाही मला. त्याचं हेच नाही आवडत. आवडत आहे पण खायचं नाही असं नाही. मला आवडतच नाही. मी अजून टेस्ट पण केलं नाही. जेवायला आलो मैत्रिणींना घरी आम्ही डॉक्टरकडून. एवढे औषधं आणले ते. आता या पॅकेटमध्ये आहेत गोळ्या. ते डबी आहे महिनाभरासाठी. हे दिलं ते. हे बघा हे. आणि याच्यामध्ये हे पण आहेत. हे पण आहे, अजून आहे. आणि हे जाधवांचं आहे. ते माझं होतं. ते जाधवांचं पाकिट आहे. यांना पण तसंच दिलं. ह्या 1 महिन्यासाठी दिलं ते. आणि याच्यामध्ये पण मेडिसिन दिले ते. एक इंजेक्शन पण दिलं आहे दोघांना. बघू आता फरक नाही पडला तर परत अजून बोलवलं आहे. किती वेळा जायचं माहीत नाही. आता या डॉक्टरच्या फेऱ्या किती काटायच्या ते. तर आजचा होता आमचा असा दिवस. आणि आता झोपूया. सकाळी ऑफिस आहे. मी नाही जाणार आहे. सुट्टी आहे मला. मॅडमने सांगितलं सुट्टी घ्या, आराम कर. मी नाही जाते. चला तर मग बाय, गुड नाईट.